नांदेडमधून या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आफिया नाज अब्दुल रशीद आणि त्यांचे पती काझी नाफे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय। न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत राजकीय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा काझी समर्थकांकडून केला जातोय। अटकेची टांगती तलवार असतानाच काझी दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली होती। अखेर आज न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत आणि न्यायालयात काझी दाम्पत्यांची बाजू नेमकी कशी मांडण्यात आली आणि न्यायालयाने कोणत्या आधारावर हा जामीन मंजूर केलाय याविषयी सविस्तर माहिती देत आहेत काझी दाम्पत्यांचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे। पाहूया त्यांची ही विशेष बाईट। न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली नव्हती। इतवारा पोलीस स्टेशन येथे एका तक्रारदाराने सोशल मीडियावर म्हणजे समाज माध्यमावर एक पोस्ट टाकली होती की प्रभाग क्रमांक 2 ची आफिया नाजे ही नगरसेविकाचा कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र हे बोगस आहे म्हणून त्या ते बोगस आहे आणि ते जे संबंधित तक्रारदार आहे त्या तक्रारदाराला ज्याने पोस्ट टाकली होती शेख जाकीर त्याने पोस्ट टाकल्याच्या नंतर त्याने पोस्टवर असं लिहिलं होतं की मी तुझ्या मुलाचं सुद्धा शिक्षण खराब करून टाकतो आणि जे कोणी या प्रकरणामध्ये येतील जे लोक त्यांचं सुद्धा खराब करून टाकतो म्हणून त्यांनी खोटी अशी तक्रार त्या इतवारा पोलीस स्टेशनला दिली आणि इतवारा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या नंतर गुन्हा रजिस्टर नंबर 217/2026 याप्रमाणे मी इथं सन्माननीय आमच्या जिल्हा न्यायाधीश साहेबांकडं अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता। तर अटकपूर्व जामिनावर मागच्या वेळेस आगलावे साहेब होते। तर आगलावे साहेबांनी त्यांनी हे सांगितलं तिथून ट्रान्सफर झालं। अगोदर इथं हे नव्हते म्हणजे डिस्ट्रिक्ट जज नव्हते, अपुरी संख्या होती आणि मी आमच्या अभिवक्ता संघाचं सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी पाठपुरावा करून जिल्हा न्यायाधीशांची संख्या वाढवली। त्यामुळं एकावरच जो भार पडणार होता तो कमी झाला आणि सन्माननीय चौधरी साहेबांच्या न्यायालयामध्ये माझी अटकपूर्वची मी आर्ग्युमेंट केली, मी युक्तिवाद केला। युक्तिवाद केल्याच्या नंतर त्यांनी पूर्ण माझा युक्तिवाद ऐकून घेतला। ऐकून घेतल्याच्या नंतर आज त्यानंतर पोलिसांचा स्टे आला। पोलिसांनी ज्या पद्धतीने तो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं सन्माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आल्याच्या नंतर सन्माननीय न्यायालयाने आफिया काझी नाफे आणि काझी नाफे हे दोघं जे पती पत्नी आहेत यांच्यावर सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला होता आणि त्या गुन्ह्याला अटकपूर्व जामीन आज सन्माननीय चौधरी साहेबाच्या न्यायालयाने दिलेली आहे। तर त्यामुळं आज आफिया नाजे यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला होता त्या संदर्भामध्ये ज्या व्यक्तीने समाज माध्यमावर चुकीची पोस्ट केली होती त्या बाबतीत सुद्धा आम्ही न्यायालयामध्ये लढा लढणार आहोत। नांदेड येथून पवन जगदंबार यांची रिपोर्ट।